अकोला जिल्ह्यात येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाणे हद्दीत हातरुण, लोणागरा, बोरगाव, वैराडे, घामना या परिसरातून दररोज जवळजवळ 40 ते 50 ट्रक, ट्रॅक्टर या वाहनाद्वारे सूर्यास्तानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत स्थानिक पूर्णा व मन नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यात येतो। त्यामुळे शेत रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडत असल्याने शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे। काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करण्यासाठी स्वखर्चाने शेतरस्ते तयार केले आहेत। त्या ठिकाणी वाळू चोरांनी मोठमोठे खड्डे केल्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। या परिसरात तलाठी व मंडळ अधिकारी कधीही येत नसल्यामुळे वाळू माफियांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे। महसूल व पोलीस विभागाचे वाळू तस्कर सोबत असलेले साटे लोटे आणि अर्थपूर्ण संबंध यामुळे या वाळू माफियांवर कोणतीही कार्यवाही केल्या जात नाही, तर महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे यावर दिसून येत आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या वाळू तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन, बाळापूर।